पुण्य प्राप्त होते. खरं पुण्य, खरं पुण्य. मी तर या बायकांना नेहमी सांगत असतो, या घरातल्या लोकांची सेवा करण्यापेक्षा उपासच जास्त. आमचं कुटुंब थोडंसं मोठं आहे आणि मी सगळ्यात शेवटचा. म्हणून आमच्या कुळातल्या एका मोठ्या माणसाला लवकर पोरग झालं आणि त्याची पत्नी म्हणजे माझी पुतण सून, आणि तिनं खडे गुरुवार धरला. खडे गुरुवार ती आमच्या घरी आली. बापूला कालच सांगितलं नाही, ती आमच्या घरी आली. आणि मग आल्यावर मी लाग बस ना ग, काय काम आहे. मिरच्या मागायला आली ती, हिरव्या देठाच्या. बाजारला ते नुकतेच तिरुपतीहून आले ते, मग बाजार वगैरे राहिला होता आणि हिरव्या मिरच्या उसळीत टाकायला, साबुदाण्याच्या उसळीत हिरव्या मिरच्या. मी म्हणलं एवढ्या उशिरा हिरव्या मिरच्याचं काय करते. काही नाही, मला गुरुवार आहे म्हणून आज साबुदाण्याची उसळ करायची. बरं तूप आहे का म्हणलं. गावरान होतं, आम्हाला कोणी बी देतं ना, त्याच्यामुळे म्हणलं वाटीक सापून द्यावा. हो बरं बस थोडा वेळ. 15 मिनटं मला उभ्यान बोलली पण खाली बसलीच नाही. मला नंतर राग आला, माझाही आदेश पाळी ना, मी सासरा आहे तिचा. बस म्हणलं तर बसणं. नंतर आमच्या पोरायच्या माईने सांगितलं, पोरायची माय म्हणजे माझी बायको. तुम्ही पुन्हा विचार करत आले पोरायची माय कोणाला म्हणलं. मी तिला विचारलं बसली का नाही. अहो तिला खडा गुरुवार आहे, म्हणजे सूर्य मावळूस तर बसायचंच नाही. खडा गुरुवार. म्हणलं तुला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांग, त्याला नदीत आणतो. हरामखोर महाराज तुला सांगणारा पांचेट. पुन्हा काय होते पिवार का. हा तुम्हाला नसेल माहित दादा आहे, त्याला पिपाणी व्रत म्हणायचं. पिपाणी व्रत, पिपाणी व्रत म्हणजे पुढचं जर पाणी पी म्हणलं तर प्याचं. हो. रोहन सर तुम्ही तज्ज्ञ आहात वैद्यकीय क्षेत्रातले. नवरात्रीचा उत्सव झाल्यावर सर्वात जास्त आपल्या महिला हॉस्पिटलमध्ये भरती होत्यात. 9 दिवस साबुदाणा खाय, आमकं खाय, तमकं खाय. खराब होते सगळं सिस्टम लिव्हरचं. सगळे उपास धरत्यान पण घरातल्या लोकांना नीट बोलायचे नाही. तुझ्या झोपीत भिताडा अंगावर पडून. मला असं वाटतंय माझी पहिली वेळ असेल इतकेच लोक पुढे आहेत. पण आता हे पैशावर लोक असतील शहरातले, कशाला बाहेर निघतील. हे बसले मोबाईल खेळत, आहे का नाही. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने फक्त 29 उपास सांगितले. 15 दिवसाला एकादशी, 24 एकादशा, 5 परवान्या आणि 29 झाले. आणि सोमवार हा 1 टाइम जेवून धरायचा उपवास आहे. 12च्या नंतर सोडा, 1ला सोडा, 2ला सोडा, शक्य असल्यास प्रदोष. याच्या व्यतिरिक्त एकही उपवास ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेला नाही. आणि तुम्ही धरत असाल तर पाप लागते पुण्य लागते ते मला सांगायचा अधिकार नाही. मला एकच कळते, वाघिणीच्या दुधात चपाती चुरून खाणाऱ्यानं शेळ्या पाळायच्या नाही. चपाती कशाच्या दुधात चुरली कोच साहेब. वाघिणीच्या. मग वाघिणीच्या दुधात चपाती चुरली डॉक्टर साहेब, मग शेळी कशाला पाळली. म्हणले बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं, शेळीच बब्याच्या कानात घालून. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर कुठं ऊन लागत असतं का. रणशूर किती मूर्खपणा आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ अमृताला लाजविले, काय कथा. आणि या लोकांचं सोडून तुम्ही भंगिऱ्याचं ऐकता. विठाला काय सांगू लागलो. नारदांचं ब्रह्मदेव हाडा मासाचा कुंभार.
मीनाक्षी ताई साहेब, लेकरं सुंदर गरिबाला पण होतेत का नाही? लोकांच्या शेतात काम करणाऱ्या मोलकरणीला पण सुंदर लेकरं होतेत का नाही? मग कोण्या कुंभारात ताकद येते? सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव विधाता. कुलाल हाडाचा बाप चाढाचा, अखंड मडके घडीतो रे. हे 3.5 हाताचे मडके. तितका चतुर असेल का कोणी कुंभार? देशाची संख्या किती असेल आपल्या? आता मी शाळेत असताना 65 ते 70 कोटी होती. आता 140 किंवा 150 कोटी. तिरंगा झेंडा कोणाचा? 150 कोटी लोकाचा. ते गिरगावच्या बाळूच्या अंगठ्यावर जी ठसे ते एका तरी माणसासारखे आहेत का? रोहन सर किती जागेवर बदल केलाय कल्पना करा. व्यास किती असेल याचा? एवढ्या जाग्यावर 150 कोटी लोकांचा बदल आहे. 150 कोटी लोकांचा. काय चातुर्य असेल विधात्याकडं? उभा हंडा तयार केला, उभी घागर तयार केली, हिला 9 छिद्र पाडले. ह्या घागरीला 9 छिद्र पाडले. 9 एकही छिद्र मर्यादा सोडित नाही. मनाव ताबा असला तर काय कुलाल असेल? ह्याही कुलालाला बोलिलं सत्य लोकाचा मालक विधाता चतुरानंद. पंढरीतले मालक. कोणाला म्हणायचं पंढरीतले मालक? महाराज वैद्यकीय क्षेत्रातले अभ्यासाची सूत्र ज्या दिवशी ताईसाहेब डॉक्टर साहेब संपतात, रोहन सर संपतात, त्या दिवशी तुम्ही सुद्धा सांगतात यांना घरी घेऊन जा. डॉक्टरवर कधी नाराज व्हायचं नाही. डॉक्टर हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये गोडसा अभ्यास करून आपल्या शरीरावर चर्या करून तुम्हाला मार्गदर्शन करून औषधोपचार करून तुम्हाला बरं करण्याचा प्रयत्न करणारा वैद्यकीय क्षेत्रातला एक दूत आहे. तुम्ही उगाच देव म्हणून पाहून त्यांच्यावर नाराज होत जाऊ नका. आमचा पेशंट गेलाच कसा, काय करीन डॉक्टर? असा कोण पैलवान आहे दादा की त्याला वाटतं मी पडाव? असा कोण डॉक्टर आहे की त्याला वाटतं आपल्या हॉस्पिटलमधून पेशंट नाराज होऊन जावा? असं वाटत नाही रोहन सर. पण आपल्या हातात आहे का ते? नाही, आपल्या हातात नाही ते. हे कोणाच्या हातात आहे माहिती आहे का? पंढरपुरातल्या मालकाच्या. देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. 1200 कोटीची प्रॉपर्टी रोहन सर एकटंच पोट्ट. 1200 कोटीची प्रॉपर्टी. धुळ्याला वाढदिवसाच्या दिवशी जेवायला गेलं आणि कंटेनरनं उडीलं. फक्त नाव सांगत नाही. कॅमेरा चालू आहे, कोणाचा अपमान नको आहे. एकुलता एक मुलगा, 1200 कोटीची प्रॉपर्टी. मोठ्याचं लेकरू असल्यामुळं मित्रांनी उचललं, हॉस्पिटलमध्ये नेलं. ब्रेनला मेंदूला मार होता. एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. ब्रेन तज्ज्ञ रोहन सर 20-25 वैद्यकीय क्षेत्रातले मोठा माणूस होता. सगळी लोक पोचली. मुलाच्या वडिलाच्या डोळ्यातून पाणी आलं. साहेबांसारखी वयस्कर व्यक्ती, 75-80 वर्षाची व्यक्ती, वैद्यकीय क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न, वय खूप झाल्यामुळे एक त्या परिसरातली खूप मोठी व्यक्ती असल्यामुळे त्यांचा निरोप आला आणि तेही वरनं खाली आले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ते सुद्धा जात होते. तुमच्यासारखे तारुण्य दशेतले रोहन सर 20-25 डॉक्टर आणि साहेबांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती जात असताना मुलाच्या वडिलाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. सर, एकुलता एक मुलगा आहे, 1200 कोटीची प्रॉपर्टी आहे, बघा प्रयत्न करून. 4 तास झालं डोळे उघडीत नाही. साहेब, तुमच्यासारख्या वयस्कर व्यक्तीने नॅपकिननं पोराच्या बापाचे डोळे पुसले. त्याला एकच सांगितलं, राजा, मी पांडुरंगाचा उपासक आहे, मलाही एक मुलगा आहे. तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना माझ्या मुलाचं करतोय असं समजून करतो. तुझ्या मुलाचं ओटीमध्ये ऑपरेशन करत असताना माझ्या मुलाचं करायलो असं समजून करतो. पण नाराज होऊ नकोस. आयुष्य किती आहे हे डॉक्टरच्या हातात नाही,
हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. म्हणून वैद्य वाचविती जीवा तरी का ध्याती देवा. म्हणून डॉक्टरवर कधी नाराज नाही झालं पाहिजे. तुम्हाला भेटत असतील बरं अशी लोक, भेटत असतील लोक, चूक आहे ते. आपण नाही नाराज व्हायचं. आणि काही माणसांच्या दादा अशा कल्पना असतात, मेडिकलमध्ये इंजेक्शन न मिळाल्यामुळे आमचा माणूस गेला, आम्हाला ॲम्ब्युलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे माणूस गेला. ॲम्ब्युलन्स होती, मेडिकलमध्ये इंजेक्शन होतं, पण डॉक्टर गैरहजर होते म्हणून गेला. कधी कधी तिन्ही असताना माणूस जाते. काय आपलं चालतंय रोहन सर? त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे, त्याची सत्ता आहे. अशी ज्याची सत्ता तो विटेवरचा मालक. ही सत्ता ज्या दिवशी संपत्ती म्हणून घराच्या बाहेर काढतात ते काशीतले मालक. संहार कार्य हे तिन्ही देव ब्रह्म विष्णू महेश मीटिंगला. आणि नारदाने आपलं पेपर टाकला. मला कुठेही थांबता येत नाही, हा शाप दक्षाचा आहे. भगवान शिवजी तुमच्या सासऱ्यानं दिलेला शाप आहे आणि याच्यातून मला मुक्त करा. शिवजीनं सांगितलं मला हे अशक्य आहे. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं मला सुद्धा हे अशक्य आहे. आणि ब्रह्मदेवानं सांगितलं या दोघांना जे अशक्य ते मला शक्य कसं, मलाही अशक्य. नारदानं सांगितलं अवघडच काम झालं. आयुष्यभर ज्यानं भाकरीवर भजन केलं त्याच्यासाठी जर तुम्ही असं करत असाल तर मग पाकिटं घेणाऱ्यासाठी काय करताल? आमच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? तुम्ही दिवसा काय काय करता ते तुमचा चेहरा पाहिल्यावर सांगतो मी. इतकं समजू नका मी गाफिले म्हणून. मलाही खाती के गालन ना हाती के बाल लगेच कळतेत ना. विठाला तिन्ही देवानं मीटिंग फेडसाळून लावली. आणि नारदाला एक खोज साहेब साधी व्यक्ती भेटली. रोखपार बोले आबा देशमुख साहेब साधी व्यक्ती भेटली. आणि नारदाला सांगितलं या शापातून मुक्त व्हायचं असेल तर रामकृष्ण हरीचं भजन करा. ते म्हणले रोज म्हणतोय. आयुष्य गेले म्हणले. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. फक्त जांभाई शिंक आली तितकाच वेळ वाया जातो, नाही तर झोपीतही रामकृष्ण हरी म्हणतो. कुठं शाप गेलाय? ते माणूस म्हणला जरा ऐक जा ना, ऐक जा ना, ऐक जा ना. डॉक्टरनं तपासल्याच्या नंतर औषधी दाखवायला नेल्या पाहिजे. हो कशा घ्यायच्या म्हणले औषधी हालून घ्या. म्हातारी हालूनच औषध दिलं. हल्ल्यानंच म्हातारी मेली. हो बाटली नाही हालिली, म्हातारीच हालिली. हो इतकी हालिली की बोरीचं झाड हालिले. हो अटॅक येऊन म्हातारी ह्या पासोळ्या त्याच्यात, त्या पासोळ्या याच्यात गेली म्हातारी मरून. ऐकलं पाहिजे माणसाने, ऐकलं पाहिजे. आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा डॉक्टर धन्वंतरी कृपापात्र असतो. आणि डॉक्टरांनी सांगितलेले नियम वकील साहेब पाळणारा पेशंट अर्धा डॉक्टर असतो. पथ्य नाही पाळल्यावर काय? एका व्यक्तीला सर्दी झाली, सरांकडे आला मला सर्दी झाली, दिली त्यांनी गोळ्या दिल्या, पण सर्दी राहिलीच नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा बोंबलत आला. नुसती नाक जाम झालं तर आता नाक गळतंय. वा रुमालच लावलाय नाकाला. म्हणून सर म्हणले गोळ्या खाल्ल्यास का? हो. वेळेला घेतल्या का? हो. मग का नाही राहिली? पावर वाढून द्याला. 250च्या 500 mgच्या दिल्या असत्या. पुन्हा 3 दिवसाला आला तरी आजार राहिलाच नाही. शेवटी रोहन सरांनी विचार केला आता माणसाचा डोस संपला गडे, आता जनावराचा राहिला. आणि जनावराचा डोस दिल्यावर तू जाग्यावर मरशील. साईड इफेक्ट रिॲक्शन वगैरे दुष्परिणाम. पण रोहन सर म्हणले 2दा तू हॉस्पिटलमध्ये येऊन 6 दिवस गोळ्या घेतल्यास, गोळ्यासोबत खातो काय? म्हणला चिंचा खाचाले नाद आहे. मग तो 550 डॉक्टर जरी खाल्लेस तर तुझी सर्दी राहील का? महत्व काय रोहन सर? पथ्याला, पथ्याला महत्व, पथ्याला महत्व. आता सर्दी खोकल्याचं वातावरण थोडंसं काभाळी आहे. आजही पेपरवर वाचिलं तुमच्या इथं तेलकट खाऊ नका, जरासं उष्ण वातावरण होतंय, लगेच फ्रीजमधलं पाणी पिते, लगेच घसा दाबायला सुरुवात. हो तीर्थ घेतलं की सर्दी होती आणि आरती घेतली की गरमी होती.
मग हे सांगतेत ना वातावरणात गोड राहा, धुळीसाठी रुमाल बांधा, किती सांगतेत आपल्याला, ऐकायचा पत्ताच नाही. अद्याप नाही. चला, समोरच्या व्यक्तीनं सांगितलं नारदा ऐका ना, हे मला गव्हाला पाणी देताना गवत उपटायचं नाद आहे बरं. नाही तर आता लोक तर 7-8 उदाहरणं लगेच पुढे नेले असते, पण नादेन मधलं गवत उपटायचं खुरपायला बाया लागत नाहीत. पाणी बी देतो ते गवत उपटे, तर खुरपायला बाईला येतच नाही असं मधलं खुरपण केलंच ना ते. आणि मग नारदाला सांगितलं रामकृष्ण हरी भजन रोज म्हणता, पण एका ठिकाणावर जाऊन म्हणा. ते ठिकाण होतं बद्रिकाश्रम, आणि तिथं नारायण प्रभूची मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती दादा. आणि बद्रिकाश्रमला नारद गेले आणि रामकृष्ण नामाचं भजन केलं. नारद भजन करताना पाय चलतच नव्हते, भजन बंद झालं की पाय चलत होते. मी तुम्हाला म्हणलं ना, विण्याचा, टाळाचा, हे पकवाजाचा आवाज ऐकल्यावर नारद थांबते, हे बंद झालं की नारद पुढे चलते. पण एक दिवस रामकृष्ण नामाचं भजन झालं, दुसऱ्या दिवशी झालं, आणि तिसऱ्या दिवशी झालं, आणि नारदानं चौथ्या दिवशी भजन बंद केलं, तरी नारद तिथंच थांबले. नारदाचा बोले आबा शाप संपला, ते फक्त रामकृष्ण नामाच्या औषधानं, राम आणि कृष्ण या नावाच्या औषधानं बद्रिकाश्रमला नारदाचा शाप संपतोय आणि नारद शापमुक्त होतात. इतकी ताकद राम आणि कृष्ण नामात आहे, म्हणून आळंदीतले मालक राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे रामकृष्ण नामे हृदया मंदिरी हृदया मंदिरी मरातारे आपली आपण सोडवाना आपली आपण रामनामात ताकद आहे, रामकृष्ण नामात. वेळ नाही संपला का? झाला 7च मिनिटं बाकी आहेत. पांडुरंग बुवा असं असतं का? खरं बोलावं कीर्तनात. इथं तरी योग असा आला, 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगोळ. पलीकडे जायचंय वकील साहेब, पलीकडं. आणि 1200 किलोमीटरची लांबी, पूर्ण पाणी होतं. कसं जायचं पलीकडं? मग सेतू बांधायचा ठरला. तर एवढ्या पाण्यात सेतू बांधायचा, रोहन सर कॉलम कशाचा द्यायचा आहे? काही दिवसाली आहे ना, तर कीर्तन करून मग आता पुढचं ऐकायच्या आधीच कॉलम सांगितला. हां, आपल्या लोकांना आता गाफील राहू नका, असं समजू नका खालचे साधे. वैद्यकीय क्षेत्रातली व्यक्ती उत्तर द्याली म्हणलं आपल्याला पुन्हा अभ्यास करून कीर्तन करावं लागतील, आहे का नाही? कारण मोठे साहेब त्याच्यात काय कॉलम देऊ शकता तुम्ही? दुसरा कुठला लोखंड लावू शकता? 1200 किलोमीटरचा सेतू पाषाणाचा बांधला, पण रामनामाच्या ताकदीची जोडाई दिली. आपले पुलं किती दाखवायचे तुम्हाला? पहिल्या पावसात वाहून गेलेले किती मंत्र्याने उद्घाटन केलेले पुलं दाखवायचे? हा, मंत्री दिल्लीत जाऊस तर पूल वाहून गेला. मागून लगेच पेपरला बातमी, नुकताच मंत्र्यांनी, माननीय, आदरणीय, सन्माननीय वगैरे वगैरे मंत्र्यांनी पुलाचं अनावरण केलेलं आहे, आणि ते विमानतळावर जाईपर्यंत पुलाचा पहिला गाळा कोसळलेला आहे. म्हणून वैराग मार्गे जाणाऱ्या एसट्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. कृपया प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा. हे तुमच्या भागात आहे म्हणून वैराग म्हणतोय. त्रतायुगापासून पूल बांधलाय, डोक्याच्या केसा इतका खाली नाही. रोहन सर पैसे लागले का पुलाला? नाही. मजुरी लागली? नाही.
बरं त्या काम करणाऱ्या मिस्त्रीला भाकरी तरी दिल्या का? नाही. काय खाल्लं होतं आहे ना? पाला खाओनी वाहिले पर्वता, पाला खाओनी वाहिले पर्वत, हो बांधिला सेतू सिंधुवारी, बांधिला सेतू सिंधुवारी. पाला खाओनिया वाहिले पर्वत, बांधियला सेतू सिंधुवरी. 1 रुपया नाही डॉक्टर साहेब, नुसता पाला खाल्ला झाडाचा आणि पर्वत टाकले आणि सेतू बांधला. अजून खाली पडला नाही ते पूल. अजून नाही, अजून नाही. कशाच्या टाकली? समुद्री तारिले पाषाण, हे महिमान नामाचे. 1200 किलोमीटरचा सेतू बांधला. इतकी नामात ताकद. म्हणून रामकृष्ण नामी ही दोन्ही. अजून एक 2 मिनिटात मुद्दा सांगतो. रावणानं 14 योजनाचा सेतू बांधला. हा 100 योजनाचा बरं का, म्हणजे 1200 किलोमीटर. 4 कोसाचा 1 योजन, 3 किलोमीटरचा 1 कोस, म्हणजे एका योजनाचे 12 किलोमीटर गुणिले 100, 1200च न. असू द्या शिक्षण कमी. एकावर 18 शून्य म्हणल्यावर संख्या किती होती पटकन सांगा. चार्टेड अकाउंटंट आहे की द्या का? असू द्या मग 7वी शिक्षण. जाऊ द्या चुलीत आम्हाला सांगा पटकन काय संख्या होती तर. शंखू म्हणतेत विठाला विठाला. खरवावर एकावर किती शून्य दिल्यावर खरव, एकावर किती शून्य दिल्यावर निखरव, एकावर किती शून्य दिल्यावर पद्म. हे तर कळतच नाही. मग आडका, खडका, दमडी, कवडी, लालपई, डबल पैसा, हे तर जळून गेलेले पैसे आहेत. हे बंद पडेले पैसे आहेत ना वकील साहेब, बंद पडेले आहेत, बंद पडेले आहेत. पावकी निमकी कसं शक्य आहे? 550 जीबीचा मोबाईल येऊ, म्हणून ह्यो कमी जीबीचा वापरतोय. नाही तर मी सोन्याचा घेईन ना. काय कमी दादा आहे का नाही? पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला घालू? त्याच्यामुळे याच्यावर मरायचं. आता नाही दुसरा घ्यायचा. नको आबा, हेच बरं आहे आपल्याला. काय तर शिक्षण क्षेत्रात एक रोनसर अपघात झाला म्हणून 7वीपर्यंत पुढं सरकलो नाही. 90ला वडील जात राहिले. थोडासा बांध पडला, नाही तर खूप पुढे गेलो असतं, खूप पुढे गेलो असतं. कमी शिकलो तरी रोहनसर मालकाने माझ्यावर कृपा केली. पंढरपुरातल्या मालकाने प्रचंड विद्वत्ता दिली, प्रचंड बुद्धी कापराची दिली. 6 वेळेस एक वाक्य वाचिलं की पाठ होते. पाठ पाठ. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये जे गाणे लाईत काही येडपट लाईजा गाणे, पण इतक्या मोठ्यानं त्याच्यातले 250 पाठ केलेत नाही. दुःख एका गोष्टीचं आहे, त्यानं गाणे ऐकून असा काही माझा विरोध नाही, पण यांच्या गाण्याच्या नादात ट्रॉल्या पलट्या झाल्यानं रात्री बेरात्री इंचाचा, काट्याचा, सर्पाचा, किड्याचा कशाचाही विचार न करता शेतकरी पासा पाणी घालतो. आणि त्याचा ऊस जर गाण्याच्या नादात तू पालसा करीत असेल तर 42 पिढ्या लोकांचे ट्रॅक्टर चलिशील. आणि या शेतकऱ्याचा ऊस जर व्यवस्थित कारखान्यात नेशील तर तुझ्या 3ऱ्या पिढीला नायब तहसीलदार, नाही तर कलेक्टर, नाही तर असे डॉक्टर तुझ्या घरात जन्माला येतील. आशीर्वाद घेतला पाहिजे, शेतकऱ्यांचा आशीर्वाद. आमच्या लोकांना पण शेतकऱ्यावर बोललं पाहिजे. आमच्या लोकांना सुद्धा डॉक्टर साहेब उद्या काल्याची पंगत करतील, परवा दिवशी दादा पंक्तीत पदार्थ होतील. गहू लागतील का नाही, तांदूळ लागतील का नाही, तुरीची डाळ लागेल का नाही, मुगाची डाळ लागेल का नाही. ही कुठून पिकती दादा? शेतातून. कशानं पिकती? घामानं. आणि घाम कशाचा होतोय? शेतकऱ्याच्या पवित्र रक्ताचा घाम. ते ज्या वेळेला मातीत पडतो त्यावेळेला त्याच्यातून मोती तयार होतात. आणि पवित्र सप्त्यात साहेबांनी जरी अर्थ खर्च केला असेल तरी पण ते अर्थ खर्च करून जे धान्य आणलंय ते शेतकऱ्यानं उगवलेलं आहे. म्हणून आमच्या लोकांना जराशी लाज वाटू दिली पाहिजे आणि त्यांनी कधी 2 मिनिटं तरी शेतकऱ्यावर कीर्तनात बोललं पाहिजे.
शेतकऱ्यांना नाही पिकेल्यावर काय गौऱ्या खातीन का महाराज लोक आपले? हा, शाकाहार कशानं जपन? कोतवकील साहेब, शाकाहार कशावर जपन? शेतकऱ्यावर जपल्या जातो का नाही? रणशूर काका, कशावर जपल्या जातो शाकाहार? शेतकऱ्यावर. वारकरी संप्रदाय कशाच्या तत्वावर आहे? तुळशीची माळ. मग तुळशीची माळ कशाच्या तत्वावर आहे आबा? शाकाहारावर. मग हे कोण टिकवतंय? शेतकरी. मग जिबीला गंडलं येतात का आमच्या लोकांच्या? बोलायला जरा जरा बोलायला पाहिजे. 2 मिनिटं तरी कीर्तनात शेतकऱ्यावर बोललं पाहिजे. पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटेल. कारण शेतीवर बोलले सावता बाबा, कांदा मुळा भाजी. याच्या पलीकडे सांगू, आळंदीतले मालक म्हणले सुक्षेत्र आणि ओलटे, बिजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. देऊतले मालक म्हणले मळे झा कोणी या. करीती पेरणी. काय ताकद आहे. पैठणचे मालक काय म्हणले? आता शासन सांगते पाणी अडवा आणि पाणी जिरवा. गुडघ्या इतकले सॉक्स घालणारी लोक. त्याला एकच विचारलं, तुम्हाला पाण्याचं महत्व सांगायले, रब्बी आणि खरीब याच्यातलं अंतर सांग. आपल्याला नाही सांगताय. थुत्रीत आणीन म्हणलं तू या. आमच्याला 2-4 पुस्तकं शिकली ना आमच्या नाकात काड्या घालतो का तुला? रब्बीन खरीब कळलं ना आम्हाला पाण्याचं महत्व सांगतोय. आम्हाला 400 वर्षापूर्वी कळालंय. अनवरत मेघ जळा, धरणे बांधोनी घाली जे तळा. पैठणच्या मालकांनी सांगितलंय. पण आपण बी असे पानचट कोंबडे झालोत. आपल्याला चांगल्या लोकांचं पटत नाही आणि भंगिऱ्याच्या डोक्यात घेतल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठा. काय सांगू लागलो? हो ते झालं. रामकृष्ण नामावर सांगत मृदंगाचार्य नारद कवाच गेले दिल्लीला. रावणानं सेतू बांधला 14 योजनाचा. असं तासात असलं पाहिजे. एक जण बायकोला म्हणला, रोहन सर भजन पापड तळ, भजन पापड तळ, मी देवाचं दर्शन घेऊन येतो. आता बायकोला वाटलं दर्शन घेऊन यायला दादा यायला जायला 4 मिनिटं, यायला 2-4 मिनिटं, दर्शन घ्यायला 2 मिनिटं, म्हणजे 15 मिनिटात वापस येते. तिने लगेच भज्याचं पीठ कालवलं, भजे तळले, 2-4 पापड तळले. पण ताईसाहेब 2.5 तासानं आलं तर पापडचा रुमाल झाला. 2.5 तासानं पापड कडक राहत असतो का? ते झाला ना रुमाल, पापड असा रुमाल. आणि मग बायकोला म्हणला पापड कडक झाला का नाही? तो 2.5 तासाच्या नंतर आला. सुंबळ्या, तुला आकलीचा कांदा आहे का सुंबळ्या? तो 2.5 तासाच्या नंतर आला ना. आमच्या इकडे अक्कल शून्य माणसाला सुंबळ्या म्हणतात, बिनआकली माणसाला सुंबळ्या म्हणतात. ओरिजिनल परभणीची भाषा आहे. वेळेला किंमत आहे का नाही? सावधगिरीला किंमत आहे का नाही? सावध राहायचं. चला, रावणानं सेतू बांधला 14 योजनाचा. मंदोदरी हुशार होती, हुशार पत्नी. तुम्हाला एक सांगू करून सर, ज्याच्या जीवनात बायको हुशार भेटली, सात्विक भेटली, सदाचारी भेटली, त्याला जंगलात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जेवणात बायको खट्याळ भेटली, त्याला बंगलात पण मसन वाट आहे. हे मंडळीला तर जीव लावतेतच रोहन सर. एक सांगू का तुमचं वाक्य? आणि आम्ही सोबत जेवल्यावर शेवटी भात खाल्ला म्हणजे तिकडचे बरे व्हा. गेल्या वर्षीचं आठवतं का तुम्हाला? जेवता जेवता डबल भात घेतला पुन्हा एकदा, म्हणले तिकडच्यांचं बरं व्हा. म्हणलो डॉक्टर पण इतके हुशार झालेत, आपण काय काय वाचावं तेच कळलं मला. आता माझ्या लक्षात आहे त्यावेळेचं. खाली जेवायला बसलो होतो. मंदोदरीनं सांगितलं, मालक रामप्रभूच्या नावाने. रावणात एकटा प्रभू म्हणता येत नव्हतं, थाकत होती. आणि बाई मालकाच्या ताब्यात होती. मी यायला सांगत असतो, मोठे डॉक्टर साहेब, बाईनं नवऱ्याच्या एकदा दर्शन घेतलं की महाराजाच्या कोण्यात पाया पडायचं नाही. दादा ओरिजिनल आहे बरं. आणि जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पडती का? ती जर महाराजाच्या पाया पडली तर महाराजच तिच्या पापान जळवतो. धोत्रा सगट. आता महाराज जळाल्यावर धोत्राला जळायला किती पैसे सरपण लागत आहे? किती सांगावं यायला का आता कुऱ्हाड घेऊन मारा. जो मुलगा आई वडिलाचं दर्शन घेतो का दिवसात एकदा, त्यानं आमच्यासारख्याच्या पाया पडायचं नाही. आणि आई वडिलाचं दर्शन घेत नसेल तर 10-5 महाराज वांगे चिरून खाल्ल्यावानी जरी खाल्लीस तरी तुला मोक्ष नाही. आई वडिला इतकं पुण्य नाही, आपल्या पती इतकं पुण्य कशातच नाही. सर्वात मोठी ताकद आहे. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ प्राप्त होते. पाहता देवळाची पाठ
तीर्थे घडती 360. पंढरपूरला गेल्यावर मोठे डॉक्टर साहेब 360 तीर्थ प्राप्त होते. पण आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची ये दुरे जे का जाण माता पितरे. बापू एक आदर्शवाद घेतला का? दोघं सारख्या लेवलचे शिक्षित, पण मोठ्यांच्या जवळ खुर्ची टाकून न बसता मोठ्याच्या पायापाशी बसलेत दादा. वा. फिरेव रे कॅमेऱ्या फिरेव नाही, असं घेत जाईन चांगलं. हे असं चांगलं पाहिल्यावर बाकीचे पाहतील ना दुसरीकडं. विठाला, विठाला. वकील साहेब दुर्मिळ झाले, आबा दुर्मिळ झाले, महाराज दादा दुर्मिळ झाले. मोठ्यांचा आदर फार कमी करायलेत लोक. म्हणून उन्हाळ्याचा पावसाळा सुरू झालाय. हे निसर्ग कोपत असतो का? हे आपल्या पोटाला कोपत असतोय. आचारसंहिता सांभाळली की निसर्ग शिस्तीत असतोय. काय विद्वत्ता कमी त्या व्यक्तीला. पण जिथून आपण आदर्शवाद घेतलाय त्या आदर्शाला देव समजून त्यांच्या पायापाशी बसावं. शिकावं या लोकांकडनं, शिकावं. चला, मंदोदरीनं सांगितलं रामप्रभूच्या सेवकानं त्यांच्या नावावर दगड पाण्यात टाकून 100 योजनाचा सेतू बांधला. इतकी रामाच्या नावात ताकद आहे. रावण म्हणला मग करायचं काय? त्याच्या नावात जर इतकी ताकद आहे तर त्याच्यात किती ताकद आहे? त्याची बायको देऊन टाका. मंदोदरी कोणाला म्हणती? रावणाला. रामप्रभूच्या नावात एवढी ताकद आहे, दगड तरंगत आहेत दादा. मग इतकी त्याच्या नावात ताकद आहे तर त्याच्यात किती ताकद असेल? त्याची बायको आपण अशोक वाटिकेत ठेवली ना, त्या रामप्रभूची पत्नी देऊन टाका. पण रावण आडमुठ होता ना, लय रावण रगिले तर. आणि काही काहीच्या मंडोदाऱ्या बी येडपट. आमची इथे शुक्रवारी पिऊन आलं, शुक्रवारचा मंठ्याचा बाजार आहे, पिऊन आलं, कधीच पित नाही आणि पिऊन आलं. आणि त्याची बायको आमच्या इथं, बाई महाराज आज घरीच येत का? म्हणलं हो. आणि तुम्हाला बरंच करमायलं. म्हणजे म्हणलं पहा, म्हणजे कीर्तन नसल्यावर बरंच करमायलं तुम्हाला, आणि झोप येते का तुम्हाला आता? म्हणलं बाई माझ्या झोपीचं काही होईल, मी डॉक्टर साहेबाकडून एखादी झोपीची गोळी घेईन, पण तू कशाला आली आमच्या इथे याजवळ? काही होईल आमचं, झोपण आहे का नाही? काही बी होईल ना. ते मागं नोटा नाही बदलल्या का? हे काही भंगिरी मोठ्या लोकायला कस काय लपलेले, कोणाच्या हातानं बदलिले. मी एका नालायकाला म्हणलं मूर्खा, ज्याला पैसे कमीता येतात त्याला लपिता बी येतात आणि सांभाळता येतात. तुझ्याकडे काहीच नाही, तू कशाला दुसऱ्याच्या गौऱ्या याचायला? रिकामीचा भांडीत नाही, लय रिकामट्याकडे लोकायला दुसऱ्याची वळाय फुकायचा नाद लागला. हो त्याचं चाललंच कसं असन. तू हच पहाय, तू कडक टोपी घातली, तू ह्या टोपीनं ऊस तोडता येईल इतकी कडक टोपी, आणि तुझी बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायली. याची तुला लाज वाटायला पाहिजे. दुसऱ्याची घरं हिचकायला. मोकार लोक झाले, नालायक लोक झाले. काय काम आहे म्हणलं तुमचं? काही नाही म्हणे, हिरव्या मिरच्या पाहिजे देठाच्या. म्हणलं कशाला? आणि पप्याचा बाप कधीच पित नाही ना, आज पिऊन आलेत, मला वाटलं त्याच्या तोंडाला चव यावं म्हणून जरसा भज्याचा घाणा काढून देते. पाही मंडोदरी म्हणजे नवरा पिऊन आल्यावर त्याला भजे काढून द्याले. मी म्हणलं घासल्याटात काढ, त्यालाच नको काढू, तर हा नीट होईन पप्याचा बाप. त्याला अक्कल असते की पिणार आहे. हो हे बेकार पिणारी माणसं. एका घरी मुक्कामाला गेलो मी. म्हणलं मी नाही इथं आराम करीत, कालान जागर होता. ते म्हणले महाराज आमची गाईच्या वाड्याकडे बैठक आहे. नेमकीच बांधली नवी बैठक होती, सागवानी बैठक गाईच्या वाड्याकडे होती. आबा म्हणलं आपलं मोकळ्या ठिकाणी झोपा. आणि ज्या महाराजाला चांगलं व्हायचं आहे का, क्षेत्र कुठलंही असू द्या वकील साहेब, ज्याला या इंटरनेट युगात मोठं व्हायचं त्यानं दुसऱ्याच्या बांगड्यापासून लांब राहायचं. महाराजांचं प्रमाणे नारी की निंदा मत करी आरो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. आजी तज्ज्ञ लोक 2 तास गिरगावकराच्या पुढं बसलेत. मी किती शहाणा विचार करू नका, पण जिनं मला जन्म दिला ती किती शहाणी असेल, जिची कुस किती शहाणी असेल, तिचं उदात्त अंतकरण किती असेल. म्हणून वकील साहेब तुम्ही कायद्यातले लोक सुद्धा माझ्या पुढे बसलात. हे वैद्यकीय क्षेत्रातले राजे लोक पुढे बसलेत. आशीर्वाद कोणाचा आहे? त्या माईचा. ज्ञानोबारायपेक्षा ज्ञानोबारायची आई किती श्रेष्ठ असतील.
तुकोबरायापेक्षा तुकोबरायाच्या कनकाई किती श्रेष्ठ असतात, नाथबाबांपेक्षा त्यांची आई किती श्रेष्ठ असतात, हरिपंडितापेक्षा गिरिजा काकी किती श्रीमंत असतात, किती उदात्त अंतकरणाचे असतात, नामदेवरायापेक्षा गिरिजाबाई किती गोनाबाई किती मोठ्या असतील, राजाबाई किती मोठ्या असतील. म्हणजे या देशातल्या रत्नांना जन्म देणारी स्त्री या देशाची स्त्री संतती श्रीमंती आहे. राज्य राणी व संपत्ती इतकी पवित्र, इतकी पवित्र. पण या स्त्रीला जगदंबा समजून दूर राहणे. जगन्नाथांना पवार म्हणायचे, जिच्याशी लग्न केलंय ती व्यक्ती जर सोडून दिली तर जगातली ज्येष्ठ स्त्री भेटली की तिला माय म्हणा, आणि कमी वयाची भेटली की तिला बहीण म्हणा. जगातला एक नंबरचा महाराज, जगातला एक नंबरचा महाराज, जगातला. हो, बसलेल्या सात्विक सदाचारी लोकांना तुम्हाला सांगतो, जिवंत परस्त्रीमध्ये करंट किती आहे. करंट शब्द कळाला ना? केवढ्या माणसानं वायर धरू द्या, कुलकर्णी काका वाचतंय कधी नाही. तर जिवंत स्त्रीत करंट किती आहे. परस्त्री पेहरी छुरी मतला गावे अंग, दस शीर रावण के गए परनारी के संग. रोहन सर रावणाची एक चौकट इकल्यावर 13 खासदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 7 कोटी चौकटी होत्या, 7 कोटी. सीताई साहेब वक्रदृष्टीनं पाहिलं, 2:18 पंढरपुरातल्या मालकानं आपटू मारला. जिवंत स्त्रीची पॉवर आणि करंट किती असेल हे लांब सोडून द्या. सोपं उदाहरण सांगतो. साड्या उसाला लावायलेत, साड्या द्राक्षाच्या बागाला, साड्या म्हणजे या स्त्री नेसतीये पातळ, द्राक्षाच्या बागाला, टमाट्याच्या बागाला, मकेला कुंपण. साडीला काटे आहेत का? वकील साहेब आहेत का काटे? खिळे आहेत का? तरी पण साडीला तोंड लागायच्या अगोदर डुक्कर मागं सरकत. महाराष्ट्रभर फिरतोय, डोळे झाकून थोडा फिरायला वकील साहेब. बघा कुठेही कुंपण साड्यांचं आहे. वन्य प्राणी सुद्धा भेटतात. नुसतं स्त्रीनं वापरलेल्या वस्त्रात इतकं करंट आहे तर तिच्यात किती असेल. मत कर यारो, नारी निंदा करायची नाही. पण एका ठिकाणी सांगितलं, काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या. स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाशाना मृत्तिकेच्या. इतकी पावर, इतकी पावर. नेऊन देऊन टाका ती रामप्रभूची पत्नी, पण ऐकायला तयार नाही ना. मंदोदरी सारखी हुशार कोण नव्हती साहेब, मंदोदरी सारखी सुंदर स्त्री कोणतीच नव्हती. सीताई साहेब तितक्या सुंदर नव्हत्या. मी जिच्या मालकाचं नाव घेऊन भाकरी खातो तिच्या त्या रामप्रभूच्या विरोधात कसं बोलता येईल दादा आपल्याला. पण सीतेपेक्षा 125 पटीनं मंदोदरी आणि सुलोचना सुंदर होती. अशा बायका 80,000 होत्या. 80 सहस्र सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी, माझी मुख्य राणी मंदोदरी, 80 सहस्र सुंदरा कामिनी. एवढं वैभव ऐकायला तयार नाही. रावण म्हणला, काय भनभन लावते का तू सारखी? रामाच्या नावानं दगड तरंगले, रामाच्या नावानं दगड तरंगले. थांब, मी सेतू बांधून येतो. आणि 14 योजनाचा सेतू बांधला. शेवटचं वाक्य पुरे आता, कारण सकाळी काला लांब आहे दादा. तसं मी माप असं देत नाही. आमची ती एक बाई पिठाला आली, एक बाई पिठाला आली आमच्या इथं. तर रणशूर काका आमच्या घरच्या आहे ना, असं पिठाच्या डब्यात अशी वाटी खुपसून पीठ दिलंच नाही. बरं तुम्ही इतके हसायले, तुमच्या बायका अशात देतात का खूप? म्हणजे आमच्यावर घेतल्यावर खुसखुसच पिकत. आगाऊ धंदा आहे ना का तुमच्या बायका डबा सावली करतात? माझं मत आहे उधळून का होत नाही, पण माप भरून द्यावा, आहे का नाही? खूप सांगितलं मंदोदरीनं, रावण ऐकत नव्हता. आजही काही मंदोदऱ्या मालकाला सांगतात, अहो मुलगी शिकायला आहे, मुलगा संभाजीनगरला आहे, मुलगी पुण्याला आहे का कॉलेजला आहे, पैसे सासू देत जा, रंगारंगाचं पाणी पित जाऊ नका, राहू द्या, आपले लेकरं मोठे करा, तुमचं आयुष्य कामात गेलंय, कामात गेलंय, लेकराचं भलं होईल, मोठे होतील. BA जरी झाली तरी साहेबाच्या घरी पोरगी इथं काम करीन, इथं यांच्या हॉस्पिटलला राहीन. पोरगं BHMS झालं तरी साहेबाकडे राहील. शिकू द्या ना, सांगतात ना मंदोदऱ्या.
पण राहून ऐकत ना. आणि काही मंदोदऱ्या बी इतक्या भारी. म्हणले महाराज कायच आमच्या त्याचा स्वभाव बाई 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 इतका त्याचा मोठेपणा. मी आले तेव्हा 90 एकर रान होतं, आता गुंठा नाही राहिलं. आणि तरी राहिली काय मंदोदरी बापा. पेतड्याला कळत नाही. गावाच्या बाहेर जोडणी होती 5-6 खण सागाची. ते बांगड्याचा आवाज नाही आला पाहिजे, तिथं थांबलं पाहिजे, मग काय अडचण नाही. दगडा आपटीले आणि महाराजाला मरण नाही. हो, हिशोबात राहिलं पाहिजे महाराजांनी कुठं बी नाही. आणि मग तिथं झोपायला मथारुमाल सोबती. त्याचं वजन 92 किलो आणि मग 46 किलो होतं तेव्हा. आता रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे डॉक्टर साहेब मग पण वाढ आहे. हो, आता हे सांगतात मलाही डॉक्टर होशे साहेब सांगतात तळलेलं हे खाऊ नका. बघा ना कसलं शरीर आहे ना. कशाला कंबर दुखन आणि कशाला बसताना आग गगन, उठताना आग गगन. आपल्याला बसल्यावर हात टेकल्याशिवाय उठता येणं काही सगळ्या भानगडीच. पायाला मुंग्यान, गुडघ्याला मुंग्यान, टाळूला मुंग्यान आणि बोलू बोलू दुसऱ्याला मुंग्या. मथारुमाल सोबती. कीर्तन आटपलं दादा. 9 ते 11 कीर्तन होतं. जेवण झालं, आराम करायला गेलो. 12:30-1ला मथार म्हणलं मला एक नाद आहे. आम्ही दोघंच पुन्हा. बरं पळून जावा तर दरुजाच्या तोंडाला त्याची बाज, खिडकीच्या तोंडाला मग मथार होतं असं रगील होतं. टरबूज असंच होतं. असंच पान म्हातारं गुटखा खात नाही, तंबाखू खात नाही, काय नाही. कसं म्हातारे पा वारकरी सांब धाष्टपुष्ट सफरचंदावानीच गाल. मी अर्धा तासानं म्हणलं दादा कोणता नाद आहे. बिडी वाढायचा आहे. दीर्घ श्वास सोडला. वा जमलो. त्याच्या उशाला बेत होता. मला वाटलं याला नाद आहे आणि महाराज राखवायचा, त्याचीच भीती वाटते. पण त्याला नाद होता बिडी वाढायचा. तर कशामुळं वडीता. काय छाती मोकळी होती म्हणले त्याच्यामुळं वडायची. वड म्हणल्यावर 12 वड्या. वड बिडी लाव दोऱ्याला, वड बिडी लाव दोऱ्याला. आता त्या धुपणानं त्याची मोकळी झाली आणि माई गच झाली. इतकी छाती गच झाली, काय करावं काय. मग ते त्याच्या उशाचं बिड्याचं बंडल उचललं, टेबल होता असा वडायचा, त्याच्या ड्रायव्हरमध्ये टाकून दिलं. त्या ड्रॉपमध्ये पहाटे 4:30ला पुन्हा ते इंजन उठलं. ठाट 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 खोकलान बिकलान खळखळ छाती करून झाली त्याची. मला वाटतं त्याचं छातीचं ऑपरेशन केल्यावर 2-3 डॉक्टरला चक्र आल्या असत्या. इतकं धुपण निघलं असतं. इतक्या बिड्या वाढल्या त्याने. आणि पहाटे 4-4:30ला म्हणलं महाराज मा बिड्याचं बंडल घोसणं. मॅनं पडू द्या राव, मा घसा कोरडा झाला धुपणार. नाही म्हणे वा मी तुमच्या आजोबासारखं आहे, तुम्ही काय उद्या इथे येणार नाहीत. पण मग 2 कामं बिडीशिव होतच नाहीत. बाथरूम होईन काही काय नालायकायला बिड्याशिव इतके हलकट. साहेब किडनीचं सांगता येईल का किंमत. विचारा या लोकायला किडनीची काय किंमत आहे, डोळ्याची काय किंमत आहे, फुफ्फुसाची काय किंमत आहे, हृदयाची काय किंमत आहे. राजे माणसं आहे ती त्याच्यातली. आणि अमूल्य किमतीचं शरीर व्यसनान. ते म्हणलं महाराज देवाच लागते. मी म्हणलं टेबलाच्या ड्रॉपमध्ये ठेवलेली घ्यान व आडा. तितक्यात लाईन गेली ती आबा. लाईन गेल्यामुळं टेबलवर चिमणी लावून ठेवली. आणि नेमकीच 15 दिवसांनी दिवाळी झालती. त्याच्या नातवानं उरलेले फटाके त्याच टेबलाच्या ड्रॉपमध्ये ठेवते. यानं व्यसनाच्या नादीत बिडी म्हणून फटाकाच तोंडात. माणसं कशी उकळली पहा बरं. हो, नाही तर तशी परभणीला तुरुत पेराला कापायला न्यायचे तर असे बसले होते. एक बिडी इतकं माणसाचं जीवन मातीत घालू शकते. रंगरंगाचं पाणी किती विचित्र असेल. चला ऐकलं पाहिजे माणसाने. मंदोदरीनं सांगितलं मालक देऊन टाका रामप्रभूची शिता. नाही म्हणे पठ्ठ्या सेतू बांधून येतो. आणि खोत साहेब 14 योजनाचा सेतू बांधला. देशमुख साहेब, वकील साहेब 14 योजनाचा सेतू बांधला दादा. पण मंदोदरी होती. मंदोदरीनं आपल्या मालकाला विचारलं स्वामी एक बोलू का तुम्हाला. तुम्ही सेतू कसा बांधला
ते म्हणलं काय नाही, दगड उचलीत घेत होतो आणि त्याला एकच म्हणायचं, रावण रावण. पण रोहन सर मंदोदरी हुशार होती. तिनंच सांगितलं, मालक तुमच्या नावानं दगड तरंगतेत मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, पण मला शेतू दाखविता का? मग ते शेतू दाखवायला नेलं. असं आपटून पाहिला तर शेतू पक्का होता. आणि मंदोदरीनं सांगितलं, मालक आता टाका बरं दगड, तुमच्या नावानं दगड टाका ना. रावण म्हणले, ते मुहूर्त संपलं, ते मुहूर्त कालच होता, आता दगड तरंगायचं मुहूर्त नाही. कुठे कशी जमल कॉफी. घरी आल्यावर मंदोदरीने एकांतात विचारलं, प्रभू आई जितकं लेकरावर प्रेम करते, विश्वाच्या जनित्याची शपथ घेऊन सांगते, आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं तुमच्यावर केलंय, मला खोटं बोलू नका. दगड तरंगले कसे? रावण म्हणला, मंदोदरी दगड हातात घेत होतो आणि दगड हातात घेतल्यावर एकच म्हणायचो, तुला रामाची शपथ आहे, बुडशील तर पाय. विरोध किती असेल? रोहन सर पत्नी चोरून नेणं सामान्य? इतकं किती क्रोध असेल, ते किती क्रोध असेल. एवढं वैर असताना आबा विरोधाभासाने रामप्रभूचं नाव घेतलं तरी 14 योजनाचा सेतू बांधता येतोय. इतकी रामकृष्ण नामात ताकद आहे. म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही. 1400 ब्राह्मण होते नंदू काका पांडवाच्या यज्ञात, 1400 ब्राह्मण, पण 18 श्लोकाचा प्रभेद नव्हता. आणि हे श्लोक असल्याशिवाय पूर्णाहुती होत नाही. म्हणून एका साधूकडं ते 18 श्लोकाची प्रत आणण्याकरता गेले. तर त्या साधूनं सांगितलं, मी देत नाही. त्या साधूला पत्र लेटर पॅड दाखिला पंढरपुरातल्या मालकाचा, त्यानं लेटर पॅड गुंडाळला आणि यज्ञात टाकून दिला. साधू म्हणला, मी नाही कोणाच्या लेटर पॅडला मोजीत. अर्जुनाचं नाव सांगितलं, ते म्हणलं ऐकत नाही. भीमाचं नाव सांगितलं, ऐकत नाही. धर्माचं नाव सांगितलं, ऐकत नाही. आता यज्ञ कसा व्हायचा आहे? 1 वर्ष 53 दिवस यज्ञ, 43,832 लोक एका पंक्तीला. देशमुख साहेब, 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14 दिवसाचे, 1 वर्ष 53 दिवस यज्ञ. आणि इतक्या दिवस अन्नदान करून गुरुजी महाराज यज्ञ असफल, पूर्णाहुतीत नाही नंदू काका. धर्मराज दादा काय करायचंय? म्हणून द्रौपदीने सांगितलं, देवा तू कामाला लावलंस, चल माझ्यासोबत. विटेवरच्या मालकाला भाऊ म्हणायची द्रौपदी. आणि देवानं सांगितलं, मी पायी येत नाही. देवा दादा तुम्ही रथात बसा, मी पायी चलते. आणि हस्तिनापुरापासून साधूच्या आश्रमापर्यंत द्रौपदी पायी पायी. आणि तिथं आल्यावर सांगितलं, महाराज यज्ञाच्या आहुती करता 18 श्लोकाचा प्रभेद पाहिजे. माय तुला सांगितलं ना, मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. इतकेच का? द्रौपदी म्हणली, पुन्हा नको का? साधूला घाम आलाय. रोहन सर जे पंढरपुरातल्या मालकाच्या लेटर पॅडला मानित नाही, तो साधू किती अधिकारी असेल? जे अर्जुनाला मानित नाही, तो मानित नाही म्हणजे ते ऐकतच नव्हता कोणाचा. ते साधू महिमेतले साधू, महत्व हरवी, ते फार अधिकाराला पोहोचलेले साधू होते ना ते. अहो देव त्यांच्या पाया पडतो, ते इतके मोठे लोक होते ते. आणि त्या साधूनं सांगितलं, बाई 60,000 यज्ञाचं पुण्य. तिनं सांगितलं, महाराज एवढंच बस झालं का? 1 कोटी यज्ञाचं पाहिजे का? तर विचारलं, कुठून आणलंस? हस्तिनापुरापासून इथपर्यंत रामकृष्ण हरी म्हणीत आले, नाम घेता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली, कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. आणि एक हरिनाम जपता घडे. साधू रथात नाही बसून गेला, पायी पायी गेला. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजिरी. काय नावात ताकद आहे. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, रामकृष्ण दोन्ही साजिरी. आणि धर्मराज दादा आपल्या संप्रदायात पहिल्या कीर्तनकाराने रूपावर किंवा नामावर बोलावं. आणि अमृत महोत्सवे साहेबांचा वैद्यकीय क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय डॉक्टर गुलाबराव साहेब असतील, आदरणीय मीनाक्षीताई असतील, आदरणीय रोहन सर असतील, आदरणीय श्रद्धाताई असतील. ह्या पवित्र वास्तूमध्ये ज्यांच्या ह्या गोडशा कर्तव्याने, कर्मवादाने, कर्तव्यवादाने आणि प्रारब्ध स्थितीवर गोड असे अधिष्ठित असणारे आणि धर्माविषयी, संप्रदायाविषयी, समाजाविषयी निष्ठा गुलाबराव साहेब यांचा अमृत महोत्सव. अशा या पवित्र अमृत महोत्सवात चालत असलेला हा त्रिदिनी या सप्ताहातल्या पहिल्या दिवशी आरंभी आदरे आवडे आले नाम. सुरुवातीला भगवंताच्या नामाचं स्वरूप असावा आणि अशीच नामाची संहिता साधना या पवित्र वास्तूत दरवळत राहावी, त्यांच्या अंतकरणात दरवळत राहावी. आणि या अवस्थेने गोड अशा प्रकारचं धन्वंतरी आणि सुषेण अशा पवित्र वैद्यकीय क्षेत्रातल्या
पौराणिक स्थितीतल्या गोड. धन्वंतरीचं चित्र असतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, चतुर्भुज मूर्ती आणि एक कलश घेतलेला अमृताचा. असा धन्वंतरी कृपा पात्र हा परिवार होत राहावा, हा पाटील परिवार, अशी विश्वाच्या मालकाच्या, विश्वाच्या जनित्याच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च एकदा या 75वीची गोडशी शुभेच्छा सर तुम्हाला देतो आणि 100वी दादांच्या नामच्या उपस्थितीत तुमची व्हावी अशी अपेक्षा भगवंताच्या चरणी करतो. मीनाक्षीताई, तितकं तुमचं कुंकू बळकट हे विटेवरच्या मालकाला मागतो आणि तितक्या आदराने रोहन सरांनी आणि श्रद्धाताईंनी गोड अवस्थेत करावं हेही कर्मवाद देवाकडे तुम्हाला मागतो आणि माझ्या वाणीला विराम घेतो. विठोबा